राजकारणात विजय आणि पराभव हे कायमस्वरूपी नसतात. जनतेच्या कौलावर उभ्या असलेल्या लोकशाहीत कधी सत्ता मिळते तर कधी विरोधी बाकांवर बसण्याची वेळही येते. त्यामुळेच पराभव उदारपणे आणि विजय विनम्रपणे स्वीकारण्याची परंपरा लोकशाहीत महत्वाची मानली जाते. कारण जनतेला केवळ आक्रमक राजकारण नको असतं, त्याला परिपक्वता, सभ्यता आणि जबाबदारीची जाणीव असलेलं नेतृत्व अपेक्षित असतं. ही मर्यादा ओलांडली की जनतेचा विश्वास डळमळीत होऊ लागतो आणि त्या पक्षाच्या राजकीय भवितव्यालाही तडे जाऊ शकतात. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी समोर अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना अपेक्षित यश मिळालं नाही, तर तमिळनाडूत स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील पक्षालाही धक्का बसला. या पराभवांमुळे विरोधी आघाडीत नैराश्याचे वातावरण असणं स्वाभाविक आहे. तथापि केरळमध्ये काँग्रेसनं सत्ता मिळवणं आणि तमिळनाडूत तब्बल 59 वर्षांनंतर काँग्रेसचं पुन्हा सत्तेत सहभागी होणं हा त्यांच्या जमेच्या बाजू मानाव्या लागतील. परंतु राजकीय यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींचा स्वीकार करताना आवश्यक असलेली सभ्यता अनेक नेत्यांच्या वर्तनातून दिसत नाही. ही चिंतेची बाब आहे. तमिळनाडूच्या राजकारणात मात्र परिपक्वतेचं उदाहरण पाहायला मिळालं. स्टॅलिन यांच्या पुत्रानं काहीशी असंयमी भूमिका घेतली असली तरी स्वतः स्टॅलिन यांनी संयम दाखवला. त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांचा पराभव करून सत्तेत आलेल्या विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर स्टॅलिन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ही कृती भारतीय लोकशाहीतील राजकीय संस्कारांचं प्रतीक मानावं लागेल. मतभेद असू शकतात, परंतु वैर नसावं, हा संदेश त्यांनी ही भेट घेऊन दिला. या उलट काही नेत्यांच्या भूमिकांमधून अस्थिरता आणि असंयम प्रकर्षाने दिसत आहे. ममता बॅनर्जी यांना पराभवानंतर संयम राखता येत नसल्याचं जाणवतं, तर राहुल गांधी यांना विजयानंतर आवश्यक असलेली संतुलित भूमिका घेणं जमत नसल्याचं दिसतं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं सत्ता हस्तगत केलेली नसतानाही त्यांनी पिछाडीवरून मुसंडी मारत 100 गाठली. हे निश्चितच पक्षासाठी उत्साहवर्धक होतं, पण विरोधी बाकांवर बसणं ही देखील मोठी जबाबदारी असते. याचं भान पक्ष नेतृत्वानं ठेवायला हवं. लोकसभेतील विरुद्ध पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांची भूमिका सरकारच्या धोरणांवर टीका करणं, प्रश्न उपस्थित करणं आणि सत्ताधाऱ्यांची चूक जनतेसमोर आणणं हीच आहे. लोकशाहीत ती अपेक्षित देखील असते, परंतु टीका करताना भाषेची मर्यादा पाळली जाणं अत्यावश्यक असतं. अलीकडील भाषणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेली टीका ही अत्यंत विखारी आणि आक्रमक स्वरूपाची होती. DGMO of India was told by the government of India to ask for a ceasefire at 1:35 at night. राजकीय विरोधक असणं स्वाभाविक असलं तरी व्यक्ती आणि पदाचा सन्मान राखण्याची परंपरा भारतीय राजकारणात कायम राहिली आहे. त्या तुलनेत राहुल गांधी यांची भाषा अनेकांना जरा धक्कादायकच वाटली. राजकीय टीका आणि वैयक्तिक आक्रमक यामधील सीमारेषा पुसली गेली तर लोकशाहीची गुणवत्ता खालवते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर टीका करताना मेलोडी आणि मिझरी या शब्दांचा वापर करून सरकारवर उपरोधिक पण मर्यादित प्रहार केला. यही कहूँगा कि जो पेट्रोल, डीजल, गैस के प्राइसेस बढ़े हैं उसके जिम्मेदार मोदी जी है, और जो पार्ले बिस्किट का एडवर्टाइजमेंट या चॉकलेट का जो करने गए हैं वो इससे दर्शाता है कि वो सीरियस नहीं है देश की इकॉनॉमी को सुधारने का. त्याचप्रमाणे संतुलित टीका राहुल गांधी यांनाही करता आली असती,
परंतु त्याऐवजी ते अनेकदा वादग्रस्त विधानांच्या माध्यमातून चर्चेत राहतात. विशेष म्हणजे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर असताना किंवा स्वतः राहुल गांधी विदेशात असताना अशी विधानं वारंवार होत असल्यानं त्यांच्या राजकीय टायमिंगवरही प्रश्न उपस्थित होतात. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेलं विधान विशेष महत्त्वाचं ठरतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राजकीय मतभेद असले तरी पंतप्रधान म्हणून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा राखण्याचं काम करत आहेत हे विसरून चालणार नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं. विरोधकांनी सरकारवर टीका करावी, पण ती देशहिताच्या चौकटीत राहून व्हावी, हा त्यामागील संदेश होता. पवार यांनी यावेळी इंदिरा गांधी यांच्या रशिया दौऱ्यातील एका प्रसंगाची आठवण करून दिली. मी भारतातील 40 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करते आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला तर ते सहन करणार नाही, असं इंदिरा गांधी यांनी रशियन अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. हा प्रसंग भारतीय नेतृत्वातील राष्ट्रीय अभिमान आणि जबाबदारीची जाणीव अधोरेखित करणारा आहे. भारतीय संसदीय परंपरेत सभ्यता आणि परस्पर आदर यांची अनेक उदाहरणं आढळतात. दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी अनेकदा आदरपूर्वक उद्गार काढले. संसदेवर हल्ला झाला तेव्हा सोनिया गांधी आणि वाजपेयी यांनी परस्परांची आत्मीयतेने विचारपूस केल्याची आठवणही त्यांनी सांगितली होती. मतभेद असूनही राष्ट्रीय प्रश्नांवर एकत्र उभं राहणं ही भारतीय लोकशाहीची खरी ताकद होती. आजच्या राजकारणात हीच प्रगल्भता दुर्मिळ होत चालल्याचं दिसतं. राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी संसदीय राजकारणात नुकताच प्रवेश केला असला तरी त्यांच्या भाषणात आणि सार्वजनिक संवादात संयम व सौजन्य दिसतं. सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी त्यांनी केलेला सहज संवाद भारतीय लोकशाहीतील सुसंस्कृततेचे उदाहरण मानले गेले. राजकारण हे संघर्षाचं मैदान असलं तरी ते शत्रुत्वाचं रणांगण रणांगण नसतं. लोकशाहीत विरोधक हा शत्रू नसून पर्यायी विचारांचा प्रतिनिधी असतो. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा सन्मान राखणं जितकं आवश्यक आहे तितकंच विरोधकांनीही सरकार आणि घटनात्मक पदांचा आदर राखणं गरजेचं आहे. कारण पंतप्रधान हे केवळ एखाद्या पक्षाचे नसतात, ते देशाचे प्रतिनिधित्व करतात. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेताही केवळ एक पक्षाचा नसून जनतेच्या मोठ्या वर्गाचा आवाज असतो. भारतीय लोकशाहीचा दर्जा टिकवायचा असेल तर राजकीय भाषेतील कटुता कमी होणं आवश्यक आहे. जनतेला संघर्ष हवा असतो, पण तो विचारांचा, वैयक्तिक दोषाचा नव्हे. विजयात विनम्रता आणि पराभवात संयम राखणारे नेतृत्व दीर्घकाळ जनमानसात स्थान मिळवतं. अन्यथा टाळ्यांच्या गजरात सुरू झालेला प्रवासही लोकांच्या नाराजीने अकाली संपुष्टात येऊ शकतो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. राज्य लोकतंत्र.